चारही वस्तू पूर्ण भारत समुद्र मेरू नारायण अंत न कळे शोधिता. तोय म्हणजे पाणी आणि ते पाणी प्रमाणाच्या बाहेर कितीही आपण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी त्या पाण्याचा शोध लागत नाही अशी कथा. भारत समुद्र मेरून नारायण अंत न कळे शोधिता. जन्मिजे म्हणे वैशंपायना विचित्र वीर्याच्या अंगना. तिघे पुत्र प्रसवल्या जाना पुढे रचना बोली कैसी. जन्मिजे वैशंपायनाला विचारतो 3 मुलं झाले पुढं कशी कथा झाली. येरू म्हणे तिघे पुत्र व्यास विलिये परमचक्र. शास्त्र विद्याभ्यास करून भीष्म करवी तयार. आता ते व्यासाच्या वेलियानं झाले. तेच कधी खाली जात नसतं महाराज, कधी खाली जात नसत. संस्कार कधी खाली जात नसत. 14वी पंडू धृतराष्ट्र दोघे जण झाले वेदशास्त्र प्रवीण. सकल विद्येमध्ये निपुण विदुर ज्ञानी साधू. पंडूराजा आणि धृतराष्ट्र दोघ जण वेदशास्त्र संपन्न झाले, मात्र विदुर साधू झाला, ज्ञानी झाला. 14 विद्या 64 कला, धनुर्वेद मंत्र मावा, अस्त्र विद्या गुणागळा, पंडूराज निपुण. 14 विद्या 64 कला पंडूराजाला अवगत झाल्या. धनुर्वेद मंत्रमाला, अस्त्र विद्या गुणागळा, पंडूराज निपुण तो. यथाकाली मेघवर्षती, अष्टादश धान्य पिकती, वृक्षे सदा फळे विराजते, नाही गंती उद्याना. त्रिकाल गाई सक्षी असं ते राज्य होत. नद्या वाहायच्या, फळ फुलं कधी बी. गाई 3 टाइम दूध द्यायच्या. शोधिता तील मात्र नाही दरिद्र आधिव्याधी रहित समग्र प्रजा अपार सुखी सदा. शोधून पण कोणाकडे रोग नाही, कोणाकडे दुःख नाही, कोणाकडे दारिद्र्य नाही, काही नाही, काही नाही. चारही आश्रम चारही वर्ण, सोविद्येत सकल निपुण. कोणासही नसे मरण हरी कीर्तन घरोघर. त्याचं मग वर्म आहे का नाही. एका अभंगात असं आलं की नामाच्या गजरे भय सुटले कळिकाला. घरोघर हरी कीर्तन, घरोघर. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जीविता की स्वप्नी हे दुःख कोणी न देखे डोळा. त्याचं नाव राम राज्य. वेदशास्त्र ध्वनी ब्राह्मण गरजेची अनुदिनी. ब्राह्मणाचे वेद शास्त्र पतिव्रता सकल कामिनी. सगळ्या पुरुष स्वपत्नीवत सदा. दुःख हे सगळे दुःखाचे दरवाजेच बंद झाले ना. प्रजा ऋषी प्रधान उत्तम, त्याशी कुशे एकांती विस्म. राज्याशी उभे परत कोण असे सांग पा. आता काय विनंती घ्यायचं, एक जणाला बसवायचं, कोणत्यात बसवाव असं भीष्माचार्यानं सगळ्याला प्रधानाला विचारलं. अंधत्वे विना धृतराष्ट्र उन्हा. धृतराष्ट्र हुशार पण आंधळा. काही माणसं हुशार आहेत पण लिहिलं नाही. ते म्हणजे आम्ही पोथी वाचवतो पण तुम्हाला लिहिणं नाही ना. आहे का नाही. ते म्हणते आम्ही लय केलं असतं, लिहिणं असतं तर. लिहिणं म्हणलं तुम्हाला काय झालं तर ते काय झालं काहीच कळत नाही. लिहिणं काही लिहिणं नाही. ते म्हणजे आम्हाला लिहिणं असतं ना. आम्ही आहे का नाही. एक बाई म्हणजे मोहपोरग तुमच्यासारखंच महाराज झाला असतं. म्हणलं आता काय करतं तुमच्यावानीच मोकार फिरतं म्हणजे. काय महाराज आहे का नाही. वेदशास्त्र ध्वनी ब्राह्मण गरजेची म्हणून विचार करा.
शस्त्र विरुद्ध उना विदुर, तर विदुर दाशीपुत्र, धृतराष्ट्र आंधळा, दोघं 2 गुणात गेले. सकल म्हणते राज्याधिकार पंडूरायासी देईल. आणि मग सगळ्यांनी मतानं ठरलं की पंडूराजाला राज्य करायचं. सर्व विषयी चतुर विदुर, जन्मकुशे क्षणोक्षणी विचार, कनिष्ठ म्हणून आभे सहसाही करीना. विदुर दाशीपुत्र जरी होता तरी भीष्माची किंमत देत होते महाराज. सगळ्या विद्येत चतुर, निपुण, साधू गुणा म्हणून वेळोवेळा विदुराला विचारायचे काय करावं म्हणून. तिन्ही प्रभुत्व झाले तरुण, आता करावे यांचे लग्न. तिन्ही प्रभुत्व झाले तरुण, शहाणे झाले, तरुण झाले, आता यायचे काय करावं. यायचे कोणाचे यायचे काय करावं आता, आहे का नाही. सकल करता गंगानंदन विचार करी विदुराशी, आणि भीष्माचार्य विदुराबरोबर विचार करायचे. चित्रपटी लेखिल्या तिघीजणी, बहुत वाखाणिल्या विचक्षणी, एक गांधारी सौबल नंदिनी, वसुदेव भगिनी कुंती तुझी. आणि मग ते चित्रपटात सगळ्या पोरी पाहण्यातच असतं सगळ्या माणसाच्या. हो, त्याने काय केलं, 3 मग पाहिजे. गांधारी पाहिली, सौबलाची मुलगी, तिच्या बापाचं नाव सौबल. वसुदेव भगिनी कुंती तुझी, वसुदेवाची बहीण कुंती, ही एक पाहिली. मात्र दुहिता मात्री, तिची विख्यात पृथ्वीवरी. विदुर म्हणे माझे विचारी योग्य तिघी याच. जसे नवरदेव तशा नवऱ्या पाहिजे. भीष्माशी सांगतो ऋषीश्वर, गांधारीने आरचीला अपर्णावर, शतपुत्र होतील निर्धार. दिधलावर त्रिनेत्रे, महादेवाची की 9 लग्नाच्या आधीच उपासना केली, तप केलं. आणि महादेवांवर द्याल ताईला पोरं किती होतील, 100 होतील. भीष्माय कथा संतोष म्हणे वंशवृद्धी व्हावी बहु, प्रज्ञाचक्षुते निश्चितन भार्यातीच करावी. भीष्माचार्य म्हणजे ज्याच्याकडे धनी त्याला वाटते पोरं पाहिजेतच, आहे का नाही. आपल्याला तर संतती लागतीच. 100 होतेच म्हणल्यावर धृतराष्ट्राला द्या ती करून, असं भीष्माचार्यानं ठरवलं. पुरोहित सुबुद्ध पाठविला. आता आशीर्वादच असे मिळतात लग्नात की अल्पशी संतती आणि अपार संपत्ती यांना मिळो. त्याचं मनगट धराव म्हणून तुझ्याच असेच आशीर्वाद दिले, तू काय झालं. भीष्म ऐकता संतोष म्हणे हो. पुरोहित सुबुद्ध पाठविला, गांधार नृपतीस भेटला. भीष्म वाक्य राव केवळ सिरी वंदी आवडी. भीष्माचार्याने सांगितलं, जा माझा निरोप सांगा, तुमची मुलगी आमच्या धृतराष्ट्राला द्या. अंधत्व दोष धरून चित्ते, कन्या नेमिली धृतराष्ट्राते. गांधारीने ऐकता गोष्टीतून पटनेत्राते बांधिला. गांधारीने ऐकिलं आपला नवरा आंधळा आहे, लगेच डोळ्यावर पट्टी बांधली महाराज. लगेच ऐकिन आणि पाहणं. शेणेसहित शकुनी, रथी बैसवून आपुली भगिनी, कुंजर पुरा नेऊनी. देत सुलग्नी आंघाते. 4 दिवस उत्साह खोर, याचे सुखी केले अपार. आनंदितले साचार कुबेर संपत्ती सारखी. परमपतिव्रता गांधारी, सौंदर्याशी उन्या निर्जरणारी. पती सेवेशी सागर अहोरात्री, वाढवी प्रीती विशेष. आता गांधारी म्हणजे काय महाराज, देवांगना गुन्ह्या होत्या तिच्या पुढं. आणि पतिव्रता होती आणि पती सेवेत पुन्हा रथ होती. इतक्या गोष्टी काही एका जागी मिळत नसतात. इतक्या गोष्टी पण धृतराष्ट्राला मिळाल्या, इतक्या गोष्टी एका जागी नाही मिळत. सूरसेन वसुदेव पिता, कुंती जाणता याची दुहिता. स्नेहवादी कन्या तत्वतान पंडुराया दिली. सूरसेन नाव, वसुदेव पिता आणि कुंती त्याची मुलगी. दुहिता म्हणजे मुलगी. ती कोणाला दिली, पंडुराजाला दिली. पितृगृही असता कुंती
तो उदय पावला भाग्य ग बसती. अनुसयानंदन गृहाप्रत्य दूर्वास मुनी पाहताला. काय झालं, बापाच्या घरी कोणती होती पण भाग्यरूपी सूर्य मावळला. हो, आणि दूर्वास मुनी तिथं आले. कोणती भोजे राहिला मंदिरी, कोणती सेवा करी अहोरात्री. जे जे मागे ते अवसरी ते ते देऊनी पोषवी. कोणती आपली बापाच्या घरी लहान दूर्वास तिथे राहिले, कोणती सेवा करायची लागले ते द्यायचे. संतोषुनी आत्री पुत्र, कोणती सोपिले 5 मंत्र. करणी सांगून पवित्र मस्तकी असं ठेवला. दूर्वासाने 5 मंत्र दिले आणि तिच्या मस्तकावर हात ठेवला. आपत्काल होता प्राप्त, पंचमंत्र स्वरूपे दैव. दिव्य तेजे प्रकट पुत्र देती स्वर येते, असा वर केला. मित्र वैवस्वत पवन, बिडोदास विणकुमार 5 जण. ज्याचे कळशी आव्हान प्रसन्न दैवत्य होती. सूर्य यम वायू इंद्र हे असे 5 कुल ज्याचं स्मरण करशील ते प्रसन्न होते. न्यासविद प्रणव ध्यान हृदय धरी कुंती आपण. लोभी जीवेशी आवडी धनके जतन करी सदा. ते 5 मंत्र कुंती अशी सांभाळू लागली, जसं लोभी धन सांभाळतो. आश्रमास गेला दूर्वास मुनी. एक एक पर्व काळी देवतटीनी. तिराली कुंती भोज नंदिनी. दुजे कोणी नसे तेथे. आश्रमात दूर्वास मुनी गेले आणि कुंती आपली नदीच्या काठावर आली. दुजे कोणी दुसरं कोण आहे म्हणजे मंत्राची पाहावी प्रतीक. ती काय म्हणली, मंत्र खरा होतो का खोटा होतो आपण पाहू. म्हणे मंत्राची पाहावी प्रतीक. जपे आव्हानीला आदित्य. प्रत्यक्ष सविता मूर्ती म्हणून उभा टाकला. दूर्वासाचे मंत्र लगेच मंत्र मानला की सूर्यदेव येऊन उभा राहिला. आर्क म्हणे कुरंगनेनी का पाचेलेली जंबिनी. कशाबद्दल काम येली घाबरली आघोदिनी मंजुळवाणी बोलत. घाबरली कोणाशी न कळत. मग भोग देऊनी व्हावे गुप्त. न भंगावी कुमारी न व्हावे श्रुत उभय पक्षी. कारण लग्न झालं नव्हतं. 29 म्हणे आदित्य गाठी पुण्याचे महापर्व. तेव्हा माझे दर्शन भाग्य आत खूप तुझे हो. माझा संग होता जाण कुमारित्व न भंगे पूर्ण. कुमारित्व जाणार नाही. पुढे मा भुभुज येऊन तुझ वरील हात आहे. राजा येईल आणि तुझं वरण विकाईल. मोठा राजा. मग कोणतीच दिली भेटी. सुरतानंदी पडली बेटी. पुत्र बसला तात्काळ कोटीन प्रति. सूर्य दुसरा तो आता सूर्याचाच मुलगा सूर्यासारखा जन्मला. किरीट कुंडले कटी मेखळा. सर्व भूषणी ते जागाळा. सुवर्ण कवच स्वयं भुलेला. ते 10 दिशांना समाये. भय आणि संतोष. पोरग झालं, संतोष बी झाला, पण लग्नाच्या आधी झालं म्हणून भीती निर्माण झाली. कुंती अंगी उपजे विशेष. स्वस्थाना गेला चंदावसन सांशक्तीत कुंती म्हणी. सूर्य निघून गेला. बाल टाकून गंगा गेली. काय केली, गंगेत टाकून गेली. कुंती पितृ सदनी प्रवेशी. इकडे बाल न पुढे कदा काळी रक्षेची झाली. जाणवी सोय. ते बोलत का ते महाराज. स्वतः जाणवीन सांभाळलं. स्वतः जाणवीन सांभाळलं. जे बाळ ऐका तुकोबा राहायचा का काही इंद्रायणी सांभाळला. बुडीवला का आणि आपले कपडे फेकून पहा बरं पैठणात. पैठणाला कोण घरपुराला गेल्यावर तर ते त्या बालाशी खेळ. तो राधापती किरातन प्रतिने उचली तया ते. आता तो राधेचा पती कोळी किरात. त्यानं काय केलं, त्याला उचललं. यांचा विनाश आदर धरला, उचललं. कडी घेतला बाळ सत्व. उचंबळला स्नेह समुद्र.
रुंजी घाली ती नेत्र भ्रमरण मुख कमळी तयाच्या त्यांचे कडवर घेतलं पोरग हो आणि मग प्रेम निर्माण झालं. प्रेम कोणाला प्रेम निर्माण होतं लेकरून म्हणून तर माणसं लेकर उचलून घेते. पाहता बालकाच्या वदना धनीन पुरी की रात नाही ना बोलावून आपली राधांगण ओटी घातला ती याच्या राधेने पाळीला आवडते म्हणून राधे म्हणती तया ते तिनं सांभाळला म्हणून त्याचं नाव काय पडलं पळपळीन सांभाळा म्हणून राधे नाव पडलं. राधे नाव पडलं. वसुसेन नाम किराते ठेविले अति आवडी त्याचं नाव वसुसेन ठेवलं. साक्षात्कारी करून ऋषी करविती वेदाध्ययन धनुर्वेद शिकला पूर्ण झाला निपुण वेद शास्त्री. त्याला काही शिकायला टाइम लागतो का काय पहिला अभ्यास असल्यावर दशेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बालपणी सर्वज्ञता वळीत आहे. पहिल्याचा अभ्यास असतो मग आपण एवढंच पोरग हो पण काय बोलत आहे ऐका ना त्याला वय लागती काय होतंय. अर्जुनापासून न व्हावा मृत्यू आयुष्य जाणून आदित्य सर्व पस्ता मंत्र जपतन प्रगती आर्त त्या पुढे कर्णाचे कर्णी मित्र सांगत सूर्योपासना स्थान जपी नित्य याचक देवता कोणी उदार होई सर्वस्वे. सूर्याला त्याच्या पोराची काळजी सूर्याला पडली. म्हणजे मंत्र सांगायचा काय उदार होय सांगायचा काय चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचा काय. पण अंगी कवच चढली हरणीशी ते सहसा नदी कोणाशी अंगाचे कवच आहे ना ते कोणाला देऊ नको. शस्त्र निश्चय मरण तुझ नव्हे का तेवढं अंगात कवच आहे तेवढं मरण नाही. आयुष्य सांगून केवेळी स्वस्थळा गेला आऊन सुमारी असो महाउदार कर्ण बळून सूर्योपासक निश्चय. आता कर्ण काय महाराज आहे का नाही. आपला पुत्र जो पार्थ इंद्र धरून स्वार्थ म्हणजे दोघायला माहित होतं पुढे यायचं युद्ध होणार नाही म्हणून इंद्राने बी अर्जुनाचा स्वार्थ धरला आणि सूर्याने बी कर्णाचा धरला. अनुष्ठानी बैसता सूर्यसूत आला त्याची छळावया. इंद्र काय केलं म्हणून सूर्यसूत कर्ण अनुष्ठानाला बसला ना इंद्र त्याला छळायला आला. ब्राह्मण रूप धरून मग मध्वा मनी कर्णराया सुदैवा तीन वचने मागतो यधवान कवच दे या अंगीचे. इंद्र काय म्हणला कवच दे. जतीची निजास्तीचे कपोत्या सिधी महासारपी त्या उनी दुदाता दुदंती कवच अक्षय मोका दतीची घ्यायचं ते मास कापलेले त्या गोष्टी सांगू लागला. आयुष्यात कवचन महाराज तो महाराज उदार पार्कनंदन त्वचे सहित कवच काढून ब्राह्मणाशी दिले गेलं हो कवच काढ. आश्चर्य करी निर्जरपती इंद्र आश्चर्य करू लागला. प्रसन्न होऊन दिली दिव्य शक्ती म्हणे संकट मानल्या प्राणांची सम्रांगणी प्रेरावी. पण इंद्रानं कवच घेतलं पण इंद्रालाच ते अवघड लागू लागलं म्हणून इंद्राने कर्णाला शक्ती दिली आणि ही शक्ती कुठेही वापरायची नाही. ही जेव्हा प्राणांत संकट येईल तेव्हाच वापरायची मधात वापरायची नाही. आईसे बोलून देवराना गेला आपली स्वस्थाना कर्णाची उदारपणान तुलना नाही. त्रिभुवनी कर्णासारखा उदार नाही महाराज उदार नाही. मंत्रास्त्रे शस्त्री मंडित तुझा नाही रण पंडित तसा रण पंडित एवढा दुसरा नाही कोणी. धनुर्धरा माझी विख्यात जाम दगण्या सारिखा परशुरामा सारखाच कर्ण उदार महाराज रण पंडित. जयाचे सौंदर्य पाहता अद्भुत लाजून जाय रतिकांत चंद्र धोदन होतन कर्ण स्वरूप ते कोणी चंद्र खाली पाहायचा कर्ण पण पाहिलं खाली पाय. आपल्या गावात खटके महाराज आले
आणि तेव्हा आपले महाराज असे लहान होते. माझ्या खाली जुने लोक सांगतात इतिहास. तेव्हा ते म्हणले होते पोरगी कीर्तन केले. एक लोक गेले ना आपले महाराजांनी तेव्हा ते खैल मास्तर होते. ते म्हणजे हे पोरग कीर्तन केले. स्त्रियांनी दृष्टी देखता करणं आणि तत्काळ द्रव्य मदन उपमेश रुक्मिणी रमण. मग दुसरा नशेची राजस कुमार मदनाचा पुतळा ये काय दुसरा कर्ण बस. मग एवढं रूप कोणालाच नव्हतं. क्षेत्रीय माझी विद्यादान पदाने जाम लग्ने धनुर्वेद पाहावया पूर्ण कर्ण गेला विप्ररूपे. क्षेत्रीयाला विद्यादान परशुराम घेतच नव्हते. असे कर्ण केला बामणाचं रूप घेऊन. नमस्कार निके काळी पुढे उभा पतांजली रेणुकानंदन म्हणे ते वेळी बोले वर्ण कोण तुझा. हे बामण झालं. कोण कर्ण बामण झाला. बामण होऊन गेला. काशीत एक जण विद्या कोणाला शिकित नव्हता. बामण सोडून बाळू महाराज आपले गिरगावचे बामण होऊन गेले. तिथं जाऊन वगैरे वाढ करून लगे आणि बामण म्हणून शिकले. पूजा आहे ते ये म्हणे श्रेष्ठ वर्ण दे राहे म्हणे भृगु कुलतील. कवी गुरु समान त्याचा अर्थ विद्या सगळं शिकला. आता बामण शिकवायचं हे म्हणे मी बामण आहे. मग चाललं शिकवून. इंद्र चिंता करी म्हणा पार्थाशी करील आपले अनर्थ. आपा येऊजी अमरनाथ तो अपूर्व वर्तले. इंद्राला मग धाक पडला. ह्यो जर आता इतका शिकला तर पुढे आपल्या अर्जुनाला ऐकायचा नाही. एकदा कर्णाची आणखी दे शिर ठेवून निसतात क्षेत्रियांत निद्रा लागली मुहूर्ते तुष्येची नाही पातला. एकदा काय केलं परशुरामानं कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोपी गेली. एक मुहूर्त मग इंद्राच्या ध्यानात आलं. खाली भ्रमर होऊन ती अवसरी काळवत कर्णाची मांडी कोरली. इंद्र रक्त प्रवाहाचा चालला धरणीवरील परिणाम आल्या मात्र कर्ण हालायला तयार नाही. हे किडे सगळं गेलं आपल्याला तर मांडी कोरले हो का बसा. मांडी कोरत मग विद्या मिळती. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार रखुमा देवीवर सोडावया. देव का फुकट भेटतो का विद्या का फुकट भेटते का. होय मांडी आवडी करून शोभे भार्गवाच्या कर्णात झोंबे. जागाचा आला सवे घेतो रक्त प्रवाह देखील. इंद्रानं ब्रह्मभुंगा होऊन मांडी तर कोरली पण परशुरामाच्या कानाला त्रसलं ते. आणि ते त्रसल्यावर परशुराम जागे झाले. एवढा दरी राशी तू नवेशी पुसू कर्ण. परशुराम म्हणजे तू बामण नाहीच. महाक्षेत्रीय समर्थे नाम सांगा पुढे. सांग नाव काय. येरू म्हणे मी वीर कर्ण. म्हणे मी कर्ण आहे बाबा. मग म्हणे रेणुकानंदन काय म्हणले मग तुझे कीर्तीने भरील त्रिभुवन उदारपण आगा क्षेत्रियाशी विद्या पाही मी सर्वथा देत नाही. तुमच्यासाठी सांगतो बोलू एक गोष्ट. वक्तीबोल एका जागी शिकायचं होतं. एका जागी वक्तीबोल शिकायचं होतं आणि ते गेले. असं तिचं बामणच होते. मराठ्याला शिकवायचं नाही. ते म्हणजे तू कोण आहे. मग ते सांगितलं मी असं तुला आम्ही शिकवीत नका शिकू. मग बाहेर बसले. आत शिकवून चाललं आणि बाहेर बसले. 2-3 दिवस बाहेरूनच पाठ केलं त्याने. आत शिकवायचे. आणि मग ते तिसऱ्या दिवशी गुरु घरच्या विचारू लागले माझं काय झालं. ते आतल्या याच्या कुठे ध्यानात हे बाहेरून म्हणजे मी सांगतो काय झालं तर. आणि फडा 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 सांगू लागले.
मग ते म्हणले हे बा दुसरी आठ आहे आपली, 500 अभंग पाठ जे करील त्यालाच मी शिकवेन. मग ते म्हणले मी आताच 500 अभंग म्हणतो. ते कुठं पाठ केले, ते ढोराईकडे पाठ केली. किती अभंग? आणि तिथं म्हणून दाखवले. मग ते म्हणले गड्या यायला शिकवल्यापेक्षा जा तिकडे पाहिल्यापेक्षा तुलाच शिकवलेलं चांगलं. इतका सूर मानल्यावर बाहेर बसून इथे शिकला आहे का नाही. तू चोरून शिकलाशी सर्व पण शेवटी निष्फळ. तू कीर्ती होईल सगळं होईल, पण तो चोरून शिकल्यामुळं टायमावर तुला काही जमायचं नाही. तुझी विद्या मिळवेल सर्वात ठाई, पण पाठा पुढे निष्फळ सर्व. असा होतो बापू चोरीचा परिणाम. चोरून किती बी घर बांधलं, चोरून किती बी कपडे घेते, काही केलं तर चोरीचं कामी येत नाही. तू किती शिकला मग सांगितलं, पण अर्जुना पुढं तू काही चालणार नाही. माणसं जुने माणसं म्हणतात चोराने कुठं बंगले बांधले हो, चोराने कुठं नेले 4 कंस खाते झालं मोकळं. चोराने कुठं बंगले बांधले, चोराने कुठं बंगले बांधले. आणि आता दिल्ली मुंबई कोणाचे बंगले येत आता बांधले, बांधू द्या तरी पण शेवटपर्यंत टिकणार नाही. आणि शेवटपर्यंत टिकले तरी त्या बंगल्यात ते समाधान लाभणार नाही. म्हणजे चोरीचा अंगी लागत नाही असा त्याचा अर्थ. तुझी विद्या मिळवेल सर्वात ठाई, परी पार्था पुढे निष्फळ सर्व. आज्ञा मागुनी करणे लवलाय स्वस्थला शिपार्थाला. हेच महाभारत आता टीव्हीवर चालू आहे. ते पाहतोच तुम्ही तर हरिराम झाला तर आता जाऊन जेवण करायचे. जेवण राहिलं ते पाहतोच, रोज पाहतो. शिहावलोकने करून मागील पहा कथानुसंधान. पंडूचे आरंभिले लग्न ऐका कथानक सोडतो. आता मागचं ऐका. पंडूराजाच्या लग्नाचं काय केले ते ठरले. जो पद्मनाभ पद्मजनक त्याचे पद्म पद्मी उद्भवली सुरे, तिचा तनय देवपदी विचार करी विदुराय. कुंती भोजापाशी ब्राह्मण साधावाया लग्न कारण. 5वीत गंगानंदन सुलग्न मुहूर्त पाहुनी. कुंती भोजास भेटला विप्र म्हणजे कुंतीच्या बापाला. संगे सर्व समाचार म्हणे धन्य भागे साचार. पंडू जामात झाला ते बी म्हणजे पंडूराजा सारखाचा वय मिळाला, चांगलं झालं. वसुदेव पिता सुरसेन कुंतीस केला घेऊन. पंडू सहित गंगानंदन ते त्याला दळ भारी. युक्त झाले लग्न तिथले अपार आनंद. हस्तिनापुरा परतून होळी घेऊन पाहतात. नवरदेव नवरी घेऊन हस्तिनापुरात आले. यावरी पंडू सांगना दुसरी भीष्म करी त्यावसरी. मद्रायाची मातमी करण सुंदर पृथ्वी. दुसरी एक बायको करून दिली. भीष्मे पाठविला पुरोहित कन्येसहित मद्रना. गजपुरा शिवनी तोरी त्यांनी युक्त लग्न केले पै. विदुरानुमती गंगानंदन आश्वमेध आरंभी यज्ञ. अपार दळ भार घेऊन पंडू चालला दिग्विजया. आणि मग यज्ञ धरला आणि पंडूराजन आपलं सैन्य घेऊन दिग्विजयासाठी निघले. जगदीश सेना वसन नेसून जिंकी संपूर्ण. भीष्म भय करून कर भार देती भुभुज. 56 दिशीचे राजे सर जिंकीत जात पंडूराज. कोणी दशिबानी पैद हारी येता भेटे. कोणी पहिलेच युद्धाला तयार नाही व्हायचे, झाले ते हारायचे भेटायचे. कोणी नाम प्रताप ऐकून अगोदर भेटती घेऊन. नाही भेटत इडी पडल ना. इडी कळली का? नाही नाही कळत इडी. अहो नाही त्या पक्षात जावं तर कळलं नाही. असे अरे कुछ ना कुछ समझो तुम, कुछ भी नहीं समझता तो आम्ही क्या करना. नाही शिंदे गटात जाव तर काय पडतंय आता कळलं नाही. कोणी नाम प्रताप ऐकून. आठवली गोष्ट म्हणून सांगतो. पंडितच्या वारला निर्लक्षा ज्याला असे नाही लोकमान्य टिळक बर का. आणि असे विचार करीत बसले महाराज. पाल आली इकडं गेली
त्या लोकांनी तसे फोटो काढून घेतले. इकडून इकडे काही अंगावर जाऊ लागले ते माहीतच नाही काय चाललं अंगावून पाल चालली. कोण नाम तवा तवा आपल्याला त्याचं पीक होतं. मी पोथी वाचित होतो आणि वसाया होत्या वसाया. मग मी एकटाच वाचू जाईल तर सगळे माणसं तिकडं काहून 56 देशीचे राजे कोणी नाम प्रताप ऐकून अगोदर भेटती काही नुसतं नाव ऐकूनच भेटायचे बाबा. अनर्थ देशीचा नृप पूर्ण बलफेम जिंकला. शाकर दिव्यचा प्रतिधान मोठ्याने मोठ्याने राजे जिंकले. गंधर्व जिंकला संपूर्ण 1.25 लक्ष पर्वत घेऊन राजे सांगाते चालविले. हिमवंत श्वेत पर्वत किम पुरुष खंड जिंकले समस्त. गोरक्ष पर्वत सुवर्ण प्रसवदन द्रव्य अमित मिळविले. खूप धन मिळविलं. जे तिचा पाठ निश्चित शरयू आहे ते पुढे विराजित. तो मानस सरोवरात पंडू विस्मित देखता. जे तिचा पाठ निश्चित शरयू आहे ते पुढे विराजित. जे शरयू नदीचा प्रवाह अयोध्ये पुढे पाहिला ते मानस सरोवरात पंडू विस्मित देखता. दिव्य रत्नाच्या खाणीत प्रवाल वल्ली तेजे अद्भुत. गजमौतुके पसरवी बहुत. गगनी जेवी गगने उडुगन करी शाव खेळती. कस्तुरी मृग विराजती. कर्पूर कदली डोलतीन कोकिला कुजती सुस्वरी. जास्ती आजी आवडे वस्त ती अवश्य घ्यावी तेथ. सागर वलयांकित पृथ्वी अद्भुत. पंडुनृपनाथे जिंकली. यम दिग्विजय करून गजपुरा आला पंडुनृपनाथ. दल भारीशी गंगासूत भेटावायचा सामोरा. समोर देखता देवव्रत पंडुरथा खाली उतरत. भीष्माची पदार्थ नमी आलिंगित आवडी. पंडू सहित देवव्रत मिळवत असे गजपुरात. सत्यवतीस नमून सांगत वर्तमान सर्व. द्रव्य रत्ने अलंकार वस्तू आणल्या अपार. नगरात मावी मग बाहेरन पर्वताकार उठिल्या. ती दोन असं होती ते नगरात मावं ना म्हणून भगवान बाबाकडे टाकलं. काही सडकवर टाकलं काही बाहेर गावाच्या टाकलं. आता जाऊ नका बरं कोणती धन राव द्या तसं आहे तसं. मग धृतराष्ट्राच्या हाती शेत या करवी पंडू नृपती 100 एकवी. धृतराष्ट्राच्या हाताने तो पसारा सांगताना पुढे ग्रंथ परिशिजे. तो तितका पसारा आता सांगायचा नाही. यावर पंडू नृपनाथ उभयदारा समेत मृदयाविषयी वास करीत कानना माझी सोयीचे. मग पंडूराजे एक दिवस आपल्या दोन्ही बायका घेऊन मृदया करू लागले. हिमवंतगिरीचे पाठाली किती एक दिवस वास करी. उभयदारा समेत कांताळी क्रीडा कौतुके विचारत. भोग सामग्री समस्त प्रज्ञाचक सुपूर्वी लेहे पे खाद्य पोष्य बोधन भक्ष्य भोज्य षडरस पय. धृतराष्ट्र बोलवायचा खाया पियाला आपल्याला एक नवर गोनवली संख्यावर नेतो तिकडे नेतो गोबर नाही. सूक्ष्म सुपक ते धान्य काय काय पुरवायचे. सूक्ष्म सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विधान्य प्रसिद्ध धृतराष्ट्र पाठवी. त्वरे करून काही चोखून खायचे, काही फराळाचे, काही कोरडे खायचे, काही तुपात भिजलेले, काही असे काही तसे काही दूत हाती पाठवायचे. महापाश पाशेरो राजनंदिनी भीष्मे आदरे आमनी. विदुराशी केली पत्नी आता सांग विवाहे. विदुराचा विवाह केला. महापाशेरो राजाची मुलगी. तिचे पोटी परम चतुर विनय नामा झाला कुमार. किती अतुल्य विवेक समुद्र सारा सार जाणता. आणि विदुराला बी एक मुलगा झाला पण कसा झाला विदुरासारखाच झाला. धृतराष्ट्राशी शतपुत्र होते झाले महावीर. वेश्यागर्भी जन्माला निर्धार युत्सयांचे वेगळा. 100 पोर झाले धृतराष्ट्राला आणि वेश्या होती दाशी. तिच्या पोटी युत्स नावाचा मुलगा झाला. म्हणजे किती झाली 100 आणि 101 झाली. पंचदेव वीर्य वनात पंडू झाले 5 सूत आणि पंडूराजन झाले 5. धृतराष्ट्र पंचदेव वीर्य वनात पंडू झाले 500 सूत.
धृतराष्ट्राची एक शेतनी एकदा झाली. आता एकदा कसे झाले, एकदाच कसे 100 होतील, होतील. जन्मेजय म्हणे वैशंपायना, तीक्ष्ण प्रज्ञा कुठार धारणा, संशय कानन खंडना, कथा कैसी सांगपा. 100 कस काय एकदाच झाले. एकदा शतपुत्र गांधारी, कैसी प्रसवली कोणी परी. कस काय झाले 100. पंचपुत्र कुंतीच्या देव कैसे अवतरले. हे राहिलं सांगायचं. हिला 5 कसे झाले, 100 कसे झाले. मग म्हणे वैशंपायन, एकदा गांधारीची भक्ती देखून प्रसन्न झाला कृष्ण द्वार पायन. म्हणजे 100 पुत्र होतील. गांधारीची भक्ती पाहिली, व्यास प्रसन्न झाले, 100 होतील. म्हणजे व्यास मधून गेल्यावरी गर्भिणी झाली गांधारी. पंचविशंती मासा भितरी, प्रसूत हे सर्व था. आहे का नाही. तो वार्ता सांगतो कुंतीचा आला पुत्र युधिष्ठिर, जैसा उदयाचे बाळ मित्र, देवी तेजस्वी जन्माला. लोक वार्ता सांगितली की कुंतीले पोरग झालं, त्याचं नाव धर्मराज. बाळ मित्र. आयुष्य ऐकता गांधारी, ईर्ष्या उपजली अंतरी. अंधास न कळता निर्धारण भूतर ताडी पाशाने. लवकर नाही झाल्यामुळे दिवस होऊन गेले. होईन मग तिथं झालं. मग तिच्या गर्भातून ताडायला सुरुवात केली. होईन का होऊन तो लवथवीत रक्तवर्ण पिशवी पडली पोटातून. झालेली कोणी गर्भपतन सौबली रडी आक्रोशे. आणि सोच रडायला लागली गांधारी. उठाना तिनंच वाढवला, सोच रडायला बी लागली. झाला थोर आकांत, तो व्यास पातला अकस्मात. आकांत झाला व्यास आहे. म्हणे माझे वचन व्यर्थ चिंताग्रस्त होऊ नको म्हणे. उदके पिशवी प्रोक्षित, तो 100 भाग झाले. ते एका गर्भाचे 100 तुकडे झाले. फणस गर्भीचे गरी निघत, तैसे निवडत वेगळाले. अंगुष्ट पर्व प्रमाण शतकुंभी धृत भरून, त्यात घातले भिन्न भिन्न व्यास देवाचे आज्ञेने. म्हणजे एवढी तुकडे 100 कुंभकी भरले गाडगे असे त्याच्यात ठेवले. तो 100 पुत्रावरी त्यात निघाली कुमारी. दुःशिला नामे निर्धारण परमप्रिय सर्वाते. आणि तुम्हाला सांगतो 100चे नाव काय ठेवले. सगळ्याच्या पुढात नाव आहेच. दुःशासन, दुर्योधन सगळे काय आपल्या पाठ नाही तर. ज्याला भागवत सांगायचं त्यानं सगळं पाठ करावं. आपल्याला भागवत नाही सांगायचं काय आहे का नाही. एक बहीण झाली, तिचं नाव काय ठेवलं. दुःशिला. दु आहेच. व्यास देवी मंत्रून एकांती कुंभ ठेवले नेऊन. कुंभाप्रती दीप ठेवून रक्षणानादी पैसविल्या. ते गाडगं तिथं नेऊन ठेवलं. त्याच्यावर दिवा लावला आणि त्याच्याजवळ एक बाई सांभाळायला बसून ठेवली. 9 मास भरता पूर्ण प्रथम उपजला दुर्योधन. मग 9 महिने झाले आणि मग दुर्योधन उपजला. हो. रास ध्वनी आयसा पूर्ण टाहो फोडीला ते काळे. झाल्याच असा स्वर काढला गाढवासारखा आडला मोठ्यानं. मेघ वर्ष रक्त झाली. आणि दुर्योधन जन्माला की लगेच पाऊस पडायला सुरुवात झाली. कोणता पाऊस. रक्ताचा पाऊस पडला. प्रळय सुटला की अवसरी. थरथरा कापे धरित्री. कृष्णाचा जन्म झाला. मंद मंद मेघ गर्जना करीती. नद्या वाहताती दोईतड्या. दुर्योधन जन्माला रक्ताचा पाऊस. कृष्ण जन्माला चांगला पाऊस. तुम्ही आम्ही जन्मलो कोणताच नाही पाऊस. आपले जन्म झाले तर किती भाग्यवान आहेत. गुरु तरी किडे आहे ना खाऊ. गुरु तर किडे खाल्ला शिष्यान काय करावं. मेघ वर्ष रक्त झाली. प्रळय सुटला की अवसरी. थरथरा कापे धरित्री. आणि आले शहारे जनाते. पृथ्वी कापू लागली. लोकांना थंडी ताप सुटली.
तिक्ता होत कैसा धुंदुरल्या दस दिशा किंवा किती भाती दिवसां स्वान रडती दीर्घ स्वरे ऐका नाही बुबड भुकू लागले कुत्रे आळू लागले रास स्वर ऐकतात त्या अवसरी अवघे रास सगळे पाहती नगरी आणि ते गाढ वसारपा स्वर ऐकून सगळे गाढ होत ओळखू लागले आताच्या माणसं कोण या पोराई कोण वळलेले काय व्हायले मी आता भरायचा न्यायचा तिकून आणायचा इकडे वाळू भरायची कुत्रे आळायले गाढ हो उकायले रिकम बोलत नाही ऐकत पहिले लोक कान देऊन ऐकायचे आणि या सूचना आहेत बरे सूचना आहेत आप शकून येत ना आणि कुत्र्याचा स्वभाव आहे झोपडपट्टीवरचं भुकलं तर थेट आईवरचं भुकतंय ते म्हणते तुका म्हणे ते काहीतरी आहे ते कुत्र काय म्हणते तस कुत्र भुकतच नाही हे म्हणते कोण एका त्यात गंगेलो तुम्ही पाहून घ्या ऐका नाही दिगदा होत कायचा गीतेच्या 19व्या अध्यायात आलेला श्लोक आहे किती अध्याय 19व्या तुम्ही उद्या पहा दुसरा श्लोक 19व्या अध्यायातला दिगदा होत कैसा धुंदरल्या दर दिशा किंवा भीते भोगाची दिवसां स्वाने रडती दीर्घ स्वरे रासक सोराय कथा औषध आवके रास पाहते सगळे काय होऊ लागले भालू भूंपती ओ पेश्वरी कोचपुरी हालकल लोळ एखादं मर्क नाटक येऊ द्या पण का गोळा होतो त्याच्या भावतात होतो नाही गोळा तिथलं आलं की काय निमित्त काय आपल्याला तर काही कळत नाही बाबा मोल देऊन या साठवावे दोष आणि नटाची दिवस पाहून या हो पण माणसं जाते पाहायला पैसे सांगते ऋषी सकाळी काय काय घरी तर भांडणं लागते ते म्हणतो मला जायचं आणि ते म्हणतं मला जायचं असं आहे ना काय काही पैसे सांगते ऋषी सकाळी वडील सुख सर्वाचे मुळी वरील स्ववंशाची होळी सकळ राया समवेत आजा पण भविष्य का राहण्याचं भविष्य असं केलं दुर्योधनाचं हे सगळ्या कुळाचा नाश केली सगळ्या कुळाचा नाश केली महाराज महाविष्णूशी करील द्वेष विष्णूचा द्वेष करील दीर्घ दुःख देईल वडिलास परमात्र ही ताम संका पडते साकर दुरात्मा एखाद्या माणसाचं मरण होतं सणच बंद करतो आईन दिवाळीच्या दिवशी लोक म्हणतात ते पहिलं तसं असं नाही केल श्रेष्ठाचे वचन हे ते दुर्योधनाचं काय भविष्य हे श्रेष्ठाचं ऐकणार नाही अपमानिले ज्याने श्रेष्ठाचे वचन असा बालक्रीडत अभंगाला नाही केल श्रेष्ठाचे वचन यावर बोले विदुर सुजान प्रज्ञा चक्षु ऐके पूर्ण त्याग करी ज्येष्ठाचा तेव्हाच विदुरान सांगितलं हे तू आता पोरग मग एवढं झाल्यावर माणसं म्हणतात ना आम्ही दाबला असतं तर तो मारुतीला काय काढून लावू लागले झोपडं फुकून असं त्याचा सांभाळ हे करून आता काय फायदा विदुरान तेव्हा सांगितलं त्याचा त्याग कर वाचविणे असेल आपले कुळ तरी हा टाकावा चांडा हे टाकून दे म्हणे जैसा पोटाशी डंखिता व्यालन पोट तात्काळ खंडित घडली होती घटना बोध कापू लागला माणूस असा सरपण बोट धरला असंही त्या गिळ्यान इथून बोट हाणून टाकला बस खलास त्या कोणी मोह अनुमान गंगा जळी देवी टाकून सर्वाचे होईल कल्याण आनंद गंगा होती विज्ञानी होती विज्ञान सांगितले याचा त्याग कर याला गंगेत तू सोडून दे दुर्योधनाचे हाते आलिंगून धृतराष्ट्र बोले गरजून मी तुमचे वचन प्रमाण कदापि हे नाही की मी तुमचं ऐकणार नाही अर्ध्या धरलं महाराज मुख्य धुरवडील नंदन मृत्यूवरून ववाळीन प्राण आदिष्ट उदरी ती कार्य करून शांत होतील आपोआप जायलाच निघून ते का तसंच राहील का जायलाच निघून येत मी खात मी
जाईलच निघून आजचं उद्या. मोह रे मोह पुत्र मोह. गांधारी असता गर्भीन दुर्योधन जन्माला ये रीती. मग एका मागे एक रिपती परम पुष्ट पलाडी होती. राष्ट्राव घेतोय असे फळ दिलं राहत. असे एकादशी नाही, सोमवार नाही, खायचं बळ बी राहत. गांधारी असता गर्भीन रायाशी पीडित मीन केतन. आणखी सजग मला आसू इकडे पंडुरात वनी मृगाय खेळता दिव्य कानानी. मृगी शिशुक मैथुनीन क्रीडता विंधुनी पाडी. तो कुरंग रूपे तापसी पंडू धावून आला त्यापाशी. ऋषी म्हणे पाप राशी हिंसक पापिष्ट. मैथुनी गुंतला भोजनी बैसाला. की दुच्छित पाठ मोरा निजला त्याशी वधिता लागला शास्त्र धर्मात कलम. मैथुनात गुंतलेला आहे, जेवणात बसलेला आहे, जेवणात बसला नाही मग चिंतेत हे आशाचा जर वध केला तर ज्यानं वध केला त्याला कलंक लागतो. वधायचं नाही न्यायला आहे का नाही. पोथी झोपी गेला तर त्याची झोप मोडणं पाप नाही. जेवता जेवता जर झोपी गेला तर त्याचं झोप मोडणं पाप नाही. दोन जागेवर झोप मोडायची माणसाने. पोथीत मोडायची, हुशार झोप मोडायची आहे का नाही. आणि आपल्याला आली तर मग दोघांना शेजारी झोपायचं. हे झोपलं हे झोपलं काय मैत्रिणी गुंत. दुश्चित पाठ मोरा निजला त्याशिवाय तिथं लागला शास्त्र धर्मात कलंक. कुरंग करी हाकार मी कर्दम नामाचा तपचेरीवर बसलेला मी कर्दम ऋषी आहे आणि तो वध केला. लोकशंकेसाचा मृगवेश धरी आला. लोकांच्या लाजामुळे मी हरणाचं रूप धरून तप करायला. याला तरी काय होणार भविष्य. आता हरण दिसायला म्हणून वध केला. पूर्ण न होता मैथून पापिया घेतला श्यामचा प्राण. त्याचं पूर्ण होऊ दिलं नाही. माझा जीव घेतला. राजा म्हणे मी मृगे म्हणून वधेल. आमचा घे शाप दारून आणि गेंड्याला शाप. तुझ स्त्री संग होता येथून तत्काळची जाती प्राण पण मात्र न लागता. स्त्रीचा संख्याला तर जीव तुला जाईल. आईशे बोलून तो घेजनी प्राण दिले ते क्षणी. पंडुराजू लग्न म्हणे मुलां झाला ती दुःखे. ब्रह्महत्येचे पाप पूर्ण परी अंतर्वे विषय मैथून. आता काय दोघी स्त्रियाशी पाचारून वर्तमान सर्व सांगितलं. आक्रोश बोली नृप मग कासया भावा राज्य भार. तुम्हाशे स्त्रिया सुंदरम कासया मग आता पै. नाथाचा अपघात होतो का हरिपाठातला नाही आठवणार. नाथाचा हरिपाठ पाठ आहे का मग आठवतो. पाठ नाही केला आठवतो. काय नको सका पद्मीचे सोहळे काय आहे का नाही. ते म्हणजे मग तुमच्यासारखे स्त्रिया असून उपयोगच काय. मग काय आता हस्तनापूर मग कासया वस्त्र अलंकार. व्यर्थ गेला जन्म संसार नाही पुत्र संतान नाही. अजून लेकरूही झालं नाही काहीच नाही. आता तुम्ही दोघी नगराशी झाली सत्यवती पाशी. अंबिका अंबालिका ते दुराशी त्या समीप असावे. आता तुम्ही जाण त्याच्या जवळ राहा. भीष्म आणि विदुर यांची सेवा करावी सादर. भीष्माची विदुराची तुम्ही काय करा सेवा करा. तुमचा आमचा निर्धार ऋणानुबंध तुटला हो. ऋणानु संसारात कवा काय घडल काही सांगता येत नाही महाराज. काही सांगता येत नाही. मी शेवीन दृढ कानन देहाम कापे दंडीन. पावेन परलोक सदन ते साधन करीन मी. तो कुंती आणि माद्री
विनविती जोडील्या तरी आम्ही सेवा करून अहोरात्री जवळ राहू शिष्यत्वे आम्ही तुमची सेवा करू आणि तुमच्या जवळ राहू आम्ही दारात कांत हे भावना विसरू समजत तो आमचा पती आहे आम्ही पत्नी हे विसरून जाऊ अष्टभोग त्यागुनी त्वरित राहू सेवेशी शिष्यत्वे त्यांचे ऐकतानीचे वचन अवश्य म्हणे अंबालिका नंदन चित्रीची नारी नर जाणून तैशेवर तुला आपली वस्त्रे भूषणे समस्त पंडू ब्राह्मणास देत जैसा चंपक सुमने वर्षात उदारत्वे पांचिका विष्णुनी अवलकलांबर भस्मीचे चिरे कलेवर आईसाठी म्हणून पंढूर पोरण कोणती मात्री काय करी ती मग ते सगळे वस्त्र टाकले दुसरे घातले भस्म लावलं मग यायनं काय केलं आम्र वृक्षापुरी पाडा येता फले सकली टाकी तैसी काढीन वस्त्रे भूषणे सतीने यायनं बी काय केलं मग आपले वस्त्रभूषण काढले पाचारून शिष्य वाटकी वस्त्र अलंकार विष्णुने अवलकलांबर पत्ती सन्नितिष्ठती चातुरंग दल्पवून त्याशी आज्ञापिनपणात गजपुरा जाऊन समस्त भीष्म धृतराष्ट्राशी सांगिजे सांगा बातमी असं झालं म्हणून आमचा आईसा झाला विचार आपुला सांभाळा राज्यभार आता भेटी हेच निर्धार साधू परत्र यावरी आता आमचं असं झालं तुम्ही तुमचं राज्य सांभाळून घ्या किती वाजता सांगितलं 9:30 वाजता अजून अर्धा तास आहे आमचा रोदन करीत गेले समस्त जाणविती भीष्म धृतराष्ट्राप्रत वर्षेला एकच आकांत शोकांत नाही एकच आकांत झाला महाराज इकडे घेऊन येऊ भयपत्नी पंडू प्रवेशी महाकाननी वलकली विष्णुनी तृणासनी शया करीती उघडीत याच्यावर झोपायचे कशावर गवतावर नागीस गिरीस ओलांडून विलोकिती चित्र रथवन काल कुट गिरीवरी जानन दारा सहित ओळंगला पुढे हिमालय हिमाचली वास करीती वाहे दुग्धवर्ण भागीरथी जिच्या बिंदू मात्र उदर्जन महापात किंसक मग ज्या धाम यात्रा केल्यासारखं ते आपलं ते तीर्थयात्रा सुरू केली तिथे तापसाचे वृंद ठाई ठाई होत आनंद पुढे इंद्र धुम्न सरोवर आगादन पंडुराव पाहत असे मग तिकडं कोण भेटायचे ते राजे थोडे भेटायचे जपी तपीच भेटायचे सगळं आणि जपी तपीत आनंद यायचा आनंद छान सगळा घेणं नाही पुढे स्वर्गाशी लगटला शतशृंग पर्वत तिला जेथे ऋषीचा वशी मेळा वेद ध्वनी गर्जत जेथे दिव्य वृक्ष सदा फल गंधर्व गायन निर्मल जे ऐकता मंजुलन पंच प्राण तोषती जेथे चंद्र सूर्य कांत पाषाण विमानी दिसती सुरगन भूमिका सुवर्णा समान नवरत्नाची वाळू जेथे असं ते ठिकाण जेथे मणिमय मंडप झळकती अष्टनायिका सदा क्रीडती प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीने येती जाती सर्व तुम्हाला सांगा घर सोडलं की हा आनंद मिळतो आनंदच सगळा वारकऱ्याचा आनंद काऊन घेणं नाही हरिदास को हरिदास मिले जय गोपाल बस असो सत्संगती नृपणात इंग्लिश बो सांगायचे वारकऱ्याने जर असं हातात द्यायला गेला तर हाताच्या आधी ढेऱ्या लागतात घ्यायच्या असं विनोद घ्यायचा असो संत संगती नृपणात श्रवण म्हणजे कालक्रमिक संतांच्या संगतीत मस्त आपला कालक्रमाने करायची आहे का नाही आणि आता आपल्या तुमच्या आमच्या वयात ते करावं पण आता काय करावं हे करणं लागायचं उभय काली होम घेत आतिथी पूजा यथाविधी हे होम करायचे संतांच्या संगतीत राहायचे मस्त जे कोणी पंडूचे तप फडतर ऋषाचे निकळी थोर मोठा तपस्वी पंढरपूर महर्षी साधिका तप उपदे करून वेगे ऋषी चालते स्वर्ग मार्गे पंडुराज त्यांचे संगीत चाले मागे हळूहळू ऋषी पंडूशी म्हणते समस्त
परम कठीण स्वर्ग पंथ तपचर्या करून ऋषी स्वर्गाला चालले. पंडुराजे बी द्यायच्या माग माग चालले. ऋषी म्हणजे अवघड वाटे गाठीस केनेच पुण्याचे महापर्वत गाठीस केनेच चढायला. याच्याकडे लय पुण्य पर्वतच्या पर्वत त्यानं जाऊन यावं म्हणजे वाटेना. येथे वाटणं चले मन पाहुनाशी बहुत सुकृताची जोडी आग म्हणून विठ्ठली आवडी. नाही तर आभाळ आलं हीच गरजली झोपा ऐका हीच गरजती का पडती गरजली. येथे वाटणं चले मन पाहुनाशी सोपं साहेब तुम्हाला. पुण्य पाहिजे बहुत पुण्य फळले बहुता दिवस तवा इकडे वाट सुटती इकडे वाट सुटणं काही इकडे सोपं असं आहे. तू दारासे केली अंकुना पंडुराजेला तू बायका संग घेऊन आला ना. बायका घेऊन कस काय येशील. त्याऐवजी निपुतील काशी मार्ग सहसा आहे. पुन्हा तुला पोरग बी नाही निपुतील काल मार्ग बी नाही. माऊलीच्या दिल्लीत गर्दी काऊन गोळा होती. एक पडशे चालतील दोन पडशे संघ चालते. तसं काय नाही कोणाला काही बंधन नाही काय नाही काय नाही म्हणून लोक गोळा होते. एकाला म्हणलं दोन पडशे कस काय म्हणजे ती माग लागून आली. या पडशीच्या माग ती पडशी माग लागून आली. येते हाय तरी माऊलीच्या दिल्लीत बंधन नाही म्हणून माऊलीची दिंडी. पाणी दिसलं की धुयाचं आणि ऊन दिसलं की वाळवायचं. महिला मंडळाचं एकच काम फक्त दंता चालू. देव ऋषी दारा पित देव ऋषी दारा पित याच हुरणापासून साचा तोची ते चढेल नाही तर मार्ग न चले. हा देव ऋषी दारा आणि पितर या चौघाचं ऋण आहे. आणि या चौघाचं ऋण ज्यानं फेडलं त्याला स्वर्गाची वाट मिळते. आता नाना उपाय करून वाढ आपुले संतान. मुलगा नाही म्हणल्यावर वाट जमत नाही स्वर्गाची. आता काही उपाय कर आणि संतान झालं पाहिजे असं कर. झाले जैसे झोपायनापासून जनन तुमचे त्याग उदरी होतील सूद ते सत्य आचरतील समस्त. मग शापापासा होशी मुक्त मग स्वर्ग पण ते चालसी. ऋषीने सांगितलं तुला मुलगा होईल आणि तो या शापापासून मुक्त करी. आयशातून गजपूरपती खेत पावला परमचित्ती. नमस्कार मी ऋषी पंक्तीने स्त्रिया सहित परतला. पंडुराजा मन आपल्या बायका घेऊन वापस आले. एकांत वनी बैसून कोणती प्रति बोले वचन तू महर्षीस प्रार्थून संतती वाढवी ममात्ने. काय करते आता महर्षीची प्रार्थना कर. शंकानं धरावी मनात आम्ही झालो व्यासापासून सुख तैसेच तू करीत वरितंत्रीच मुक्त तुम्ही आली. हे व्यासापासून घालते ना आहे का नाही. व्यासापासून घालते. शास्त्री सांगितले विचार बहुपरीचे असते पुत्र त्यात ऋषी वीर्य पवित्र दिव्य असतो तू उपजली. कुंती म्हणे पित्याचे घरी मी असता बालपणी निर्धारी दुर्वास ऋषीची सेवा करून पित्राज्ञे करून या. कुंती सांगितलं मी बाबाच्या घरी होते तेव्हाच गोष्ट सांगितली. सेवेने संतोषला त्रिपुत्र मस्जिदले 5 मंत्र मला 5 मंत्र दिले. पुढील भविष्य जाणता पवित्र महाउदार ऋषी तो. एका मंत्राची मी तुझी पाहिली कुमारी जशी प्रसन्न झाला आधी ते कर्म तत्काल जन्माला. ती तो राधेचे घरी वाढे पुत्र. आता उरले 4 मंत्र. तुमची आज्ञा होईल पवित्र तरी बालके जन्मले. अजून 4 आहेत तर मंत्र तर मी ते जन्मले. आयशा ऐकता पंडुराज हार्दे धरली तात्काल भाग म्हणे तुझी उदरीशी मदन उभवी ध्वज सोमवशी. पोरग नाही म्हणून उदार होईन आता जमलं म्हणले. दरिद्रियाशी जोडले धन मरती या श्याम रूपान की जन्मान दाशी आले नाही तैसा पंडू संतोष. तृषाक्रांत सोडिता प्राण मुखी घाली जे शीतल जीवन की दुष्काळी मिळे मिष्टान्न पंडू तैसा आनंदला. पंडू राजाला आनंद झाला.
आसुती तुलता देवी आपण सारुनिया गंगा स्नान करुणी पंडुरायाशी नमन करी आवाहन धर्माचे आदरी जोडुनिया हस्त नेत्र लावून मंत्र जप तो सूर्यप्रभेसम अकस्मात सूर्य सूत उतरला आता मंत्र म्हणला यम येऊन पुढे उभा राहिला दिव्यांग कनक वर्ण कनक किरीट कनका वसन कनका गद ओप देती पुनक कनक दंड कमल करी कोणती उदिती अदानी सुरतानंदिनी सरजोनी वीर्य पडतात त्याचा क्षणी युधिष्ठिर जन्मला धर्मराजाचा जन्म देववाणी गगनी गर्जे सार्वभौमा होईल सत्य पुण्य श्लोक दयावंतन धर्मपुत्र धर्मात्मा आकाशवाणी झाली दुर्योधनाच्या वेळेस काय झालं आणि धर्मराजाच्या वेळेस काय व्हायला पा जन्मापासूनच पाटा पडतो गांधारी गर्भवती असता एखाद्या लेकरू झोपी जात मग त्याची माय सांगते आमचा पिंट्या एकदा टाकला येळ भर उठत नाही तो हा पिंट्या पोथित तसा झोपी जाणार पुढं कीर्तनानंतर झोपी जाणार आता इतका झोपतो म्हणलं लहानपणी लेकरू लेकराची माय पाय पाळण्यात दिसते तर ती अशी दिसते हे असे गांधारी गर्भवती असता गांधारी गर्भवती असता वर्षे पूर्ण भरता धर्म जन्माला तत्वता कोणती उदयी अगोदर तिथी चार नक्षत्र तिथीवार नक्षत्र सुकरण योग पवित्र स्वमंशी पंडुपुत्र छत्रपती जन्माला धर्मराज कोण दृष्टी पंडूच्या आनंदन समाई पोटी म्हणे याशी पाठेरा काउटाउटून वल्लभे वेगी प्रसवे की आता दुसरा मंत्र यावर वसुदेव भगिनी वायू मंत्र जपेचे क्षणी लोक प्राणी शिवून सुरत युद्धा प्रवर्तला सुरत संपदा समुद्र पुत्र एक बल समुद्र तेजस्वी जैसा भास्कर भीमसेन जन्माला लगेच भीमाचा जन्म झाला मातृ हस्तीन मावे बाल हातीचा निष्ठपला तात्काळ खाली पडता सबलन शिला पूर्ण चूर्ण झाली अहो ते पूजा मला कोणती ना हातात धरून निष्ठलन हातातून शिळावर पाळला त्याचे दोन तुकडे झाले कशाचे नाही ते व्याकरणाचे कशाचे तुकडे झाले हाय बाबा कशाचे झाले आणि कशाचे नाही पण महाराज म्हणले तुकडे झाले का महाराजाचे झाले काय म्हणते तू कीर्तना विचारा हा भंग कोणता होता देवाचा होता नाही तर मग संताचा होता रोज सत्य फिरणारा 5-6 कार्याचे कीर्तन ऐकून आला माझ्या आणि मी म्हणलं मग तिथून आलो हा भंग तिथं कोणता होता काला वाटू येतो मी आता जरासा थांबून विचारायचं कोणता काला वाट त्याचे तितकंच पाठ कोणतं काला वाटू एकमेका शिवगर्जना सत्ता हो पोडी कोण भीमसेन कोणती थरथरा भय काप माय घेऊ लागली नेमकं झालेल्या अकरालं गगनी देव भेल गर्जितन पुष्पवृष्टी होत देवा आणि स्वर्गातून फुलं टाकू लागले तो देववाणी गर्जत पण या बाळ कोण दुसरू पूर्वी एक हनुमंत भीमसेन दुसरा हनुमंत झालता बाळपणी जेने सूर्याते धरिले इंद्रादिका दिले थोर मार बाळपणी जन्माला आणि कुठे गेला सूर्याचं फळ भूक लागली खाल्यात भूक लागली आणि कुठे गेला फळ दिसलं त्याला फळाचे बनून गेला सूर्याला धरायला हो पूर्वी आयुष्याचा आला नाही पुढे कथा न होय पाहिजे दैत्य राक्षस सर्व हारून निजबले याचे पदे सर्वेश्वर उतरील सकळ भूभार भविष्य ऐकून पंढून पोरण परमानंद पावला मग म्हणे अंगणे प्रती आता प्रार्थी अमरपती 1 वर्षपर्यंत निश्चिती मी आराधीन इंद्राची आता राहिला इंद्राचा मंत्र ऊर्ध्व जोडून या पाणी उभा राहिला एके चेरणी पृथ्वी सहित अनुष्ठान 1 वर्षपर्यंत पै मग पंडुराजा स्वतः
उभे राहिले एका मुष्टी तपीचे तप सहस्त्री या न्यायाने मग प्रगटला देवराज कामिनी बोलाविले मग येली म्हणे पुत्र देते पूजन कैस कौशल्य देवी सारखा पाप शासन म्हणे कुरंगनंदिनी बोल शिक्या म्हणे विशेष गुणी उपमेशी एक चक्रपाणी आईसा पुत्र दे देणार मुलगा म्हणले कुंती आणि अमरपती सुलतानंदिनी मग नव्हती तो नरेश्वर दिवे मूर्ती पार्थ जन्म पावला अर्जुनाचा जन्म झाला तो गंभीर गिरा गर्जत आकाशवाणी बोलत जैसा शास्त्राची वेदांत तैसा पार्थ सोमवंशी नर आणि नारायण द्विधा रूपे रणागमन भूभार उतरावायला लागून चुलुक्या उतरले पूर्वी एक वीर भार्गव दुसरा भूभागा होता राघव कैसा सोमवंशी नर पार्थिव पार्थवीर जाणीले निवांत कवच व धुनी संतोषवीर वज्र पाणी मग त्याचं भविष्य खांडवन देऊन अग्नी आणि तृप्त करील पुरुषार्थी संग्राम ठेव पाहुणे विशेष आनंद पावेल उयंकेस पासुपती निर्दोषण महदस्त्रकाली कृष्ण मित्र आभूत ध्वजी बैसविल अंजनी सूत आई कोणी कोण गुरुशी समस्तांची ऐके काली करते ती ध्वजावर हनुमंतरायाला बसवी कृष्णाचा मित्र होईल भविष्य महाराज काय भविष्य बाप म्हणतो पोरग मोठं होऊ द्या ते मोठं झाले की पहिल्याच बापाला आणत लोक मध्ये कस काय होतं भविष्य आहे का नाही गोपाल जिंकुनी सम्रांगणी पाठ हिंदी जागणीचे दामणीचं पोरग जितकं नियम धरून आणते इतकं पाहायचा माणूस नाही आणि नियम धरून पोराचा नियम हुकतच नाही ना हो का नाही बाप चुकत येत ना तसेच हा बाप तसेच चुकत येत मग बाप बी चुकत गोपाल जिंकुनी सम्रांगणी बांधलेली जागणीचे दावणी घोप वृक्षभाच्या पाठीवर कोणी कर भाराच्या आणि सुरेश दुंदुभित हाती वर्षाची वेसमन दृष्टी स्वर्गीची जितकी सृष्टी तितकी पाहावया पाहते काय महाराज काय सावळा सगळं काहीच्या जन्माचा सावळा मरणाचा सावळा काहीच्या जन्माचाही सावळा नाही अंधारात जन्म गाडी पलटी झाली की गेले वाहून चला पाहते कुठं पुरुषांना दार केली काय झाले पान आमच्या संतांकडे प्रयाण काळी देवे विमान पाठविले जन्म काय मृत्यू काय आईसा जन्मला वीर पार्थ तो मातीची मन तुझी ममोदर नाही सुत म्हणून खेद करत असे मात्र सौतीन सैन होते का एका पुरुषात उभी नारी आणि पाप वसे त्याचे घरी पाप नलगे धुंडावे लागेल त्याने तेथे झाले पण जर पाप लागत असलं तर दोन बायक आहेत त्याच्या घरी जाऊ आणि पाप घेऊन या तिथे लय पडलेलं घुसखस आणि सजन्म पंडू म्हणे कुंती ते तुवा तो स्वेली बहुता माते पण खेत झाला मातृ तू परी आणि वल्लभे कुंतीला सांगितलं तो आम्हाला संतोष केला पण आता हिचं बी काही समाधान कर मातृचं जाणून या पती मानस एक मंत्र दिला मातृ तिने एक मंत्र मातृ दिला समवेत तिचं न्यास जप करवी ती झाली आणि तिला सांगितलं हे मंत्र आता तू जपलं तो आश्विनी कुमार ते आले स्वरे देऊन वेळी पुत्र आवळे जावळे जन्म झाले जन्मविद्येचा आले तेव्हा जुळेतून आवळे जावळे झाले त्याचं नाव नकुल आणि सहदेव नकुल आणि सहदेव एक रूप एक ठेव यो पंचपुत्राचे वैभव पंडुराज बुद्धीत असे 5 पुत्र झाले महाराज एक नव्हता पण 5 झाले धर्म भीष्म अर्जुन तिघे कुंतीचे नंदन नकुल सहदेव सुजान मातृ उदरी जन्मले झाले पांडवाचे जनन जे बोलला कृष्ण द्वापायन तेची प्राकृत भाषे करून तू महापुढे निरोप केले हे श्रीधर म्हणतात जे व्यासानं सांगितलं तेच मी तुमच्या पुढे सांगितलं
फोडीले भांडार धन्याचा हा माल मी तो हा माल भार आणि तेच वाचून मी तुम्हाला सांगितलं आणि तेच आता तुम्ही ध्यानात धरून घरी जाऊन त्याची चर्चा करायची म्हणजे पुन्हा ध्यानात राहते. शतशृंग नामक पर्वती राहिला असे पंढुरपती सुधार सावलेली चितीन कथा पुढे गोड असे पांडुरंग नगर पुण्यरूप श्री विठ्ठल मूर्ती समेत निपजला पांडव प्रताप ग्रंथ परम गोडा. हा ग्रंथ पंढरपुरात तयार झाला. मूळ भारत प्रमाण त्याची कथा इथे संपूर्ण निर्मत्सर हृदय करून पंडित भक्ती पाहावी. अंतकरणात मत्स्य ठेवू नका आणि कथा ऐका पहा. ब्रह्मानंद अवधूता श्रीधर वर्गा पंढरीनाथा पुढे वजविला कथा व्यास भारत आणि स्वस्ती श्री पांडव प्रताप ग्रंथ आदि पर्व व्यास भारत त्यातील सारांशार्थ सप्तमाध्यायी कथेला श्रीधर पांडव प्रताप पर्वणी सप्तमाध्याय हा कुंडली